वडाची पूजा जे तुम्ही करता ना, मी विचार केला का महिलाला वड लय आवडत पूजा. आता आता कधी आहे ना, पुढच्या आठवड्यात महिन्यात आहे. तुम्ही वडाची पूजा करणार सगळ्या. मग मी काय म्हणलं, ग्रामसेवकाला वडाचे रोपात आपण बायाला वाट. ते म्हणे बाया वड कुठे लाईन, जागा गल्लीत काय वड लावता येतो का. म्हणलं तू डोक्याला ताण नको करून घेऊ, तू ग्रामसेवक आहे, आम्ही सरपंच आहे, आमच्या डोक्याला डोकं नको लावू, आपण त्याच्या हातात देऊ, त्या कुठे लावू. दौंडी अशी होती, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. महिलाला विनंती आहे की आपला आपला वड घेऊन जा, वडाची पूजा करा. फक्त आपला आपला वडाची पूजा करा, दुसऱ्याचे वड पूजू नका. हे दौंडीत सांगितलं. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, 5 मिनिटात वडे गेले. सरकार दादा ग्रामसेवक तर पाहतच राहिला. अरे काय झालं म्हणलं, असंच ते 2-3 महिला मागे थांबल्या. आमची चुलती होती, एक भाऊजाई होती, एक गावातली बाई होती. मला बोलू शकते अशा बाया. त्या म्हणे भास्कर तो वड दिले चांगली गोष्ट आहे म्हणे, आमचं काही म्हणणं नाही, पण तू खरंच सांग वड लावा कुठं म्हणे. म्हणलं एक काम करा ताई, वड कुंडीत लावा, वट्यावर ठेवा, कुठं जागा लागते. हा हे बरं आहे म्हणलं, हे सोपं आहे. वडाच्या कुंडीत जर वड लावला आणि वट्यावर ठेवला, त्याचे आतोनात फायदे. त्याच्यापैकी एक फायदा सांगतो, आता उशीर झाला. काय फायदा आहे, वड जर कुंडीत लावला आणि वट्यावर ठेवला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटा द्या. ती आजी तर लई टाळ्या वाजी, ती लय अनुभव दांडगा दिसतो तिला. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढं. महिला मंडळ एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लय भोळे हो, तुमच्या लक्षात कसं येत नाही. माणूस मोठा हरामी आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. मग तुम्हाला कधी कळेल, तुळस बी डोळ्यापुढे पाहिजे आणि वड पण डोळ्यापुढेच पाहिजे. हे शिक्षण पण सरपंचानं द्यायचं.